कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। दापोली तालुक्यातील भोपणखाडीत रायगड जिल्ह्यातील 2 वाळू माफियांनी संक्षन पंपाने बेकायदा वाळू उत्खनन स्थानिक भागीदार यांच्या संगनमताने करत असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे दापोली महसूल विभागाने कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे असा आरोप केला जात आहे। या खाडीत राजरोस लाखो रुपयांची वाळू बिनधास्तपणे उत्खनन करून चोरीला जात असून याला कुणाचे राजकीय वरदहस्त आहे का असंही बोललं जात आहे। मागील 2 दिवसांपूर्वी दापोली महसूल विभागाने वाळू उपशाच्या इराद्याने ठेवलेले पंप, लोखंडी पाईप, अन्य साहित्य खाडीत बुडवले होते। मात्र या कारवाईनंतरही याच ठिकाणी पुन्हा रात्रंदिवस चक्क सक्शन पंपाने वाळूचा उपसा सुरू आहे। हा सक्शन पंप वाळू उपशाची बोट खाडीत आहे, तर जेसीबीच्या सहाय्याने वाळूचे डंपर भरले जात आहेत। त्यामुळे येथील कारवाई करण्यासाठी दापोली महसूल विभागावरती कुणाचे दडपण आहे का? खरे तर कोणत्याही खाडीत सक्शन पंपाने वाळूचे उत्खनन करण्यास बंदी असताना देखील कारवाई होत नसेल तर याला आशीर्वाद कोणाचे? बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या माफियांचे दापोली महसूल विभागात रोजची ये-जा असून महसूल यंत्रणा आपणच विकत घेतली आहे असा आविर्भाव वावरताना दिसत आहे। दापोली महसूल विभागाने बेकायदेशीर वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल पथक तयार केले आहे, मात्र तेही काहीच कारवाई करत नाहीत। यामुळे बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे। या उत्खननातून लाखोंची माया जमवण्यासाठी हे माफिया यशस्वी होत आहेत। ही शासकीय लाखो रुपयांची महसुलीची रॉयल्टी दापोली महसूल विभाग कोणाच्या आशीर्वादाने कोणाच्या खिशात घालते आहे असा सवाल स्थानिक पातळीवरती चर्चेला विषय बनलेला आहे।